संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील STBA काउंटरच्या लायसन्सधारकावर कारवाई करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. संबंधित लायसन्सधारक मंदार राटे यांच्याविरुद्ध यापूर्वी रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई झाल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला असून त्याचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महिनाभरापूर्वी विविध विभागाकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप भाजपचे उत्तर तालुका अध्यक्ष विनोद मस्के आणि युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे यांनी केला आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांनी स्टेशन मास्तरांना या प्रश्नी जाब विचारला. यावेळी त्यांनी तक्रार वहीतील लेखी तक्रार नोंदवून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट आमचे प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी सादर केला आहे. तिकीट पाहिजे त्यासाठी. तिकीट नाही. परवा 500 रुपये तिकीट आपले दिले ना, 2 गोवा तिकीट काढली, 290 रुपये तिकीट झाली, 210 रुपये मला परत देणं होतं, 200 रुपये मला परत दिले नाही. सांगितलं नाही 10 रुपयासाठी लाईन उभं राहा, 10 रुपयासाठी ट्रेन येत होती ती. इकडे मी आलो स्टेशन मास्टरशी बोललो, तक्रार वेगळ्या नोंद करतो मी, मला तक्रार दिली नाही. स्वतःच्या खिशातले 10 रुपये काढून तुम्हाला तक्रार वही आहे का ना? तुम्ही डॉलरला ठेवता की कुठे तक्रार वहीचा काही बॉक्स आहे? नाही ते जवळ इथं नाही पाहिजे. दाखवा कुठे तक्रार वही आहे. आणि बाहेर बॉक्सला पाहिजे. बघा तक्रार वही काय बघा. इथे येऊन माणूस घेईल का तक्रार वही? एखाद्या तक्रार करायची बाहेर तो करेल ना तक्रार करायची. इथे येऊन कशाला करायला पाहिजे आतमध्ये? तक्रार तुम्ही हे करताना तिकीट लागतं त्यासाठी म्हणून विचारलं. असं नियम मला दाखवा, लेखी नियम माझ्याकडे तिकीट दाखवा. होती ना परवा. मला द्या. माझ्याकडे तिकीट होती. आता ते मला माहिती नाही. तक्रार वही जनरली कुठे असावी? आणि काउंटरचा माझा संबंध होता, तुमचे तक्रार वही जनरली कुठे असावी? ऑफिसमध्ये आतमध्ये. हा आतमध्ये येऊन केला. हा, असं कुठलं सरकारी आस्थापन आहे ते की मध्यस्थी तक्रार करून आतमध्ये मी सांग, हो मला असतं? लेखी द्या. सांगा, हो मला तुम्ही सांगा, काउंटरचा आणि वॉचमनचा संबंध काय हो? वॉचमन मध्ये हे करत होते, तक्रार मी मागायला आलो तेव्हा. थांब ना, तुझा विषय झाला ना, असा ना तसा ना. परवाचा विषय झाला ना, बोललो 500 रुपये दिले मी. तक्रार पूर्ण मागायला आलो, मला 10 रुपये सुद्धा देत होते, मला आधीच माझं उत्तर दिलं का म्हणून मी इथे स्टेशन मास्टरशी बोलायला लागलो. ते सांगायला लागले मला तक्रार देतात नाही. स्वतःच्या खिशाने 10 रुपये काढून दिले त्यांनी. आणि तेच मी तक्रार मागत होते, तुमचे वॉचमन येऊन मध्यस्थी करत होते. वॉचमनचा संबंध काय मध्यस्थी करायचा? काय सांगा ना मला. तक्रार वही आहे, तक्रार वही. वाल करणं पूर्ण, वाल करणं जरा पूर्ण. हे रेल्वे कुठं ऐका असणार ना, आपले विचारू. विचार. वाल करणं पूर्ण तक्रार वही कुठे ठेवायचे ते आहेत ना कमिटीवर विचार त्यांना. तक्रार कराल, आतमध्ये आल्यावर असं थोडे असतं काय? तक्रार वही जनरली बाहेरच असते. 100%. कुठच्याही डिपार्टमेंटची. आणि तुमच्याकडे ना तक्रार काय करायचं आम्ही लिहिणार किंवा आमच्या ताब्यात पाहिजे ती. ही तक्रार आम्ही करायची आहे, जनरल प्रवाशांनी तक्रार करायची आहे. आणि तुमच्या अधिकाऱ्यांकडे किंवा प्रशासनाने तक्रार वही किती असेल तुमच्याकडे? तक्रार करण्यासाठी तिकीट लागतं. होती माझ्याकडे हो, पण किती? तिकीट. आता 10 काढू की आम्ही. परवा माझ्याकडे होतं ना तिकीट. पण तुम्ही तक्रार करण्यासाठी तुम्ही वही आतमध्ये ठेवू शकता. तुम्ही तुमच्या ताब्यात कशी ठेवू शकता? साहेब मी काय म्हणतो तक्रार वही बाहेर कुठे ठेवणार? का तुम्ही नाही? तक्रार वहीचा बॉक्स करा. स्टेशन मास्टरचं आम्ही बांधलेलं चव्हाण साहेबांनी. तक्रार वहीचा बॉक्स करा त्याला पाहिजे ना. आणि वरती तक्रार लिहा. असं कुठच्याही डिपार्टमेंटला होत नाही की हे तुम्ही चुकून नाही म्हणू नका. लवकर असं विचारा. 1.5 कोटीचं चव्हाण साहेबांनी बांधले नाही, त्यांना सांगतो इथं जागा नाही म्हणतात. असं म्हणू पण नका तुम्ही. तक्रार वही स्टेशन मास्टर ऑफिसमध्येच असते. नाही. आम्ही चुकीचं आम्ही पण गव्हर्नमेंट ऑफिसमध्येच काम केली. तुम्ही फक्त सांगू नका, तुम्हाला अडचणी जवळ हा विषय. हा नाही वाळका दोन मिनिटं आहे का? काल संध्याकाळी वॉचमन कोण होते इथं? काल सुहास आंबावकर. आंबावकर. बरोबर. कारण ते सगळं टेंडर देणं किंवा हे सगळं RM ऑफिसमधून सगळं होतं. पण आपल्या इथं पण ऑफिसला एक लेटर दिलं होतं 25 तारखेला. नाही इथे लेटर दिलं ते आम्ही ते फॉरवर्ड केलं आहे. त्याचं उत्तर काय आलं? उत्तर झालं. पण ते RTF साहेबांशी तुम्ही बोलून घ्या. तर मला सांगितलेलं हां, नाही. त्यांच्याशी बोलून घ्या, कन्सर्न ऑफिसरशी बोलून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला सांगतील. तुमच्याकडे लेटर दिल्यानंतर तुम्ही कारवाई काय केली? आम्ही इन्फॉर्म केलं साहेबांना सगळ्यांना. उत्तर आलं नाही.
त्याच्यात तुम्हाला येणार तुम्ही पण गेलात ना आम्हाला तिथे पण आलेलं होतं थोडं डबल दिलेलं आणि त्याच्यानंतर कधी नुसतं नाही कोणाला ऍड्रेस केला सगळ्यांना गेलो त्यांना ऍड्रेस यांना पण गेलेलो यांना पण गेलं रत्नागिरीला पण गेलं सगळ्यांना पण तुम्ही गेलं उत्तर द्यायचं ना 25 तारखेला इथं पण गेलं मी तुमच्या बाजूला सही पण आहे त्यांनी त्यांचं उत्तर आम्हाला देऊ द्या. मला दिल्यानंतर तुम्ही द्यायचं. पुढे पाठवल्यावर त्यांनी ह्यांनाच कळवायचं कारवाई काय केलं विचारतो. पूर्ण तालुका कार्यकारी आले ना. हां हां ठीक आहे चालेल त्यांच्याशी जाऊन बोलताय मी नाही बोलतो. ते काय बोलतात ना ते काय शोकेस नोटीस करण्यात दिलेली आहे बंधारा. आणि RTF कडून आम्ही ते डिटेल्स मागितलेलं आणि तुम्हाला ते उत्तर पहिल्यांदा पाठवलेलं होतं. कोणाला उत्तर पाठवा? जर नोटीस दिली असेल तुम्ही यांच्याशी बोलायचं ना हां मंदारला शोकेस नोटीस पाठवली दिलीत ना म्हणजे आम्हाला कळवणार हां मग ह्यांना हे बोलतात आम्हाला नाही काय मिळालं म्हणून आम्हाला कळवलेलं उत्तरच नाही दिलं स्पीड पोस्टने पाठवलं आहे ना तुम्हाला पण स्पीड पोस्टने हे पाठवलं मला आलेलं साहेब पण प्रोसिजरप्रमाणे तुम्ही ही फॉरवर्ड केलीत ना तिकडे हां. मग तुम्हाला त्याने नको ती परत पाठवायला त्याला ते दिलेली लोकांची ते आम्हाला पण काय तुम्हाला पण यायला पाठवलं पाहिजे नाही ना पहिली तुम्हाला यायला पाहिजे हॅलो पण तुमच्याकडून फॉरवर्ड झालेलं पत्र आहे आणि त्याच्यावर घेतलेली ऍक्शन तुम्हाला आधी कळवायची आहे त्याने. गुन्हा दाखल झाला ह्या स्टेशनला हॅलो साहेब काय करायचं आहे हां एक मिनिट त्यांच्याशी बोलू जो तालुका भाजप मी 11/6/2026 आपल्या ऑफिसला तक्रार दिलेली आहे मंदार राठेच्या विरोधात. त्याच्यावर जो गुन्हा आहे रेल्वेचा आणि तो फ्रॉड आहे. त्याने बऱ्याच बँकेतले कर्ज काढलेले आहेत, ते थकीत आहेत. त्याचा मी स्पेसिफिक उल्लेख करून पण दिलेला आहे. आणि इथे तात्काळ तिकीटमध्ये पण तो सगळा गोल करतोय, चुकीचा वापर त्याचा करतोय. त्याच्यावरती कारवाई काय केला आणि त्याच्यावरती जो रेल्वेचा गुन्हा आहे आणि हां RPFचा जो गुन्हा झाला आहे तात्काळ तिकीट त्याच्यावर काय झाला काय पुढे मग ते कधीपर्यंत करणार मला अच्छा तुम्ही वेळोवेळी केलेली का पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट त्यांनी जोडलं आहे हा पोलीस व्हेरिफिकेशन जोडल्यानंतर त्याच्यावर केस पडलेली आहे केस काय म्हणताय कधी झालेली व्हेरिफिकेशन साहेब त्याने त्याच्यावरती केस गुन्हा नोंद व्हायच्या आधीची आहे ती त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पोलीस व्हेरिफिकेशन केस त्याने आधी काढलेली आहे हा त्याच्यानंतर त्यांना काउंटर घेतलं नाही तुम्ही गुन्हा दाखल कधी झाला माहिती नाही त्यांना कसं माहिती पोलीस व्हेरिफिकेशन हॅलो. केलं नाही ते आता तुम्ही म्हणताय की गुन्हा कधी दाखल झाला आहे आम्हाला माहिती माहिती नाही नाही मग ते नवीन आहे की गुन्हा ते कसं माहिती? गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन आलेलं आहे गुन्हा असायला व्हेरिफिकेशन होईल कसं मग गुन्हा दाखल असताना साहेब व्हेरिफिकेशन कसं होईल त्याचं आणि त्याच्यात त्याचा उल्लेख नको आहे ना त्याच्यावर गुन्हा आहे साहेब पण त्याचा जो गुन्हा हा मेजर गुन्हा आहे त्याने जे तात्काळ तिकीट जे आहे ह्याच्यामध्ये त्याने सगळं हे केलेलं आहे गोल केलेला आहे त्याच्यावर साहेब त्याला ह्याच्यामध्ये त्याच्यावर गुन्हा झाला त्याच्यावर केस फाईल झाले आणि अजून पण फॉर्म लावून तो अर्ज पण हा सर्टिफिकेट हे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर केलेलं आहे
गुन्हा दाखल असताना याचं कसं वाचून करताना हा? पोलीस वगैरे कधी- आणि जो गुन्हा दाखल झाला आहे तो त्याला दंड लागले 500 रुपयाचा. इथं बसून ठेवला नाही तर इथून त्याला रत्नागिरी मग कारवाई फक्त दाखवली, रेकॉर्ड काही केलेलं नाही त्याने. आता त्याचा अर्थ होतो. कसं नाही ना, पण त्या म्हणजे त्याने जो गुन्हा केला नाही त्याला 500 रुपये दंड लावून तुम्ही इथे येऊन इथलं CCTV कसं भेटेल? अर्ज करायला लागेल त्या दिवशी रत्नागिरी RTO. तो एक हे घ्या. इथं त्या दिवशी इथला आणि त्या दिवशी जाते आणि इथं बाहेर एवढा जर 500 रुपयाचा गुन्हा असेल तर 50 RPO बाहेर पर्यंत यायला लागली. त्याच्यावर केस टाकून ते इतर विषयाला मी तुम्हाला बघत होते. नंतर त्याला रत्नागिरीला गेलं मी आणि तिथं जाऊन केस टाकला मी त्यांच्यावर. एका सांगतात 500 रुपये दंड करून केला म्हणून. म्हणजे माहिती घ्यावी ना त्या दंडाचं काय हा, झालं ते ते- समजेल ते- ना. ते कोणाच्या अधिकाराखाली हे झालं, हां. त्याला ते हे अधिकार आहेत चौकशीतलं का? केली आहे तुम्ही. मग परवा सांगितलं नाही मला इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन पावसाळी इन्फेक्शन झालं सोमवारी. त्याच्यावर त्याला इन्फेक्शन होऊन आता आठवडा झाला तरी पण प्रूफ विथ प्रूफ सांगतो. तक्रारवहीचा विचार करा. तुमचे पॉईंट्समनच जाहीर करायचं सांगत असतील मग त्याला हात पाठीशी घालताय. त्यांचंही करू नका तर 1-1.5 कोटीचं हे बांधलेलं चांगलं आहे. जागा नाही सांगताय ठेवायला. जागा नाही बोललो नाही, SM ऑफिस मध्ये तुम्ही काय बोला ठेवायची कुठे? शब्द नाही, नाही. देऊ नका. ठेवायची कुठे? आणि तुम्ही हे असं तक्रार बांधलेलं काय आहे, देणार? बांधलेलं आहे. नाही तुमच्या हातात तक्रार घेणार नाही. स्टेशन मास्टर ऑफिस मध्येच असते तक्रार बुक. तिथं अहो आत आलो मी. उद्या तुम्ही काही आरोप कराल आतमध्ये आला म्हणून. हॅलो साहेब, मी आता आलो इथे मस्के बोलतो, विनोद मस्के. आम्ही संगीत रेडिओ स्टेशनला आलो आहे. सर रुपेश आहे, मी आहे, सगळेच आहेत. मी जवळ 10-15 जण आलो इथे भाजप पदाधिकारी. तो परवा जो विषय होता तो मंदार राहतेचा विषय, त्याच्यात आम्हाला अजून त्यांनी उत्तर दिलेलं नाही. आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनची जी तक्रार वही आहे ते स्टेशन मास्टरच्या ताब्यात असते. ती तक्रार वही जनरल बाहेर ठेवली जात नाही. पण साहेब त्यांच्या ताब्यात असेल, एखादी तक्रार करत असेल तर आम्हाला हे देत नाही तक्रार करायला. त्यांच्या अडचणीचा विषय असेल, त्यांच्या अडचणीचा विषय असेल तो देत नाहीत ते. एक काम कर, त्याचं मला नाव आणि टाक. परवा तू जाईस, नंतर पुढे काय लागेल बापटला भेटायला आलो असतं. त्याला ते पत्र दिलं नाही साहेब. रिप्लाय दिलेत नाही. हो पण ते मला टाकलं नाही काय नाही, मला तू ते सांगितलं नाही ते. मला वाटतं तू आलास की नाही, गेलास की नाही ते मला कळलं नाही मला. नाही ते तुम्हाला मी सगळं माझं पत्र वाटत आहे. हा, मला पाठवतंय. मी लगेच उद्याला बोलतो त्यांची सकाळी. चालेल चालेल, ठीक आहे. त्यांना हा? ती सूचना करा. तक्रारवही बाहेरच पाहिजे. एकाला सांगतो तो कसली त्याच्याने तो कसली तिकीट करतो काय करतो म्हणलास तुम्हाला. तो साहेब तो तात्काळची तिकीट चोरून काढत होता तेव्हा RPF त्याला पकडला होता गुन्हा दाखवला. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याला इथून रत्नागिरीला घेऊन गेले आणि आता काय सांगतायत की नाही त्याला 500 रुपये दंड दिला आणि त्याला सोडला. त्याच्यानंतर हा, त्याला हा, काउंटर ठीक आहे बघतो. आणि काउंटर दिले. टाकू दे. तुला त्याच्यावर जे काउंटर दिले. पत्र आहे ना, आणि साहेब ती तक्रार वही जी आहे हम्म. ही इथले स्टेशन मास्टर जनरल देत बाहेर ठेवत नाहीत. ठीक आहे, ते पण ते त्यांना तक्रार सांगू. वही आणि तक्रार वही आम्ही मागितली त्यावेळी सांगतात तुम्हाला कशासाठी पाहिजे. नाही, नाही, ते त्यांना सांगूया आपण द्यायला. हा तुम्हाला ते जे पत्र आणि ते टाक मला. मी उद्या बापट साहेबांना आणि त्यांच्या कमर्शियल जे साहेब आहेत त्यांना मी बोलून घेतो. नाही 100% साहेब यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हो हो नाही सांगतो. तुम्ही तुम्हाला काय परत नंतर फॉलोअप केला नाही मी काय बोललो नाही त्या विषयातला. ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे. हां हा मी उद्याला मला आठवण कर सकाळी. हां टाक. हां ठीक आहे. चलो काय उद्या जातो आम्हाला तुमच्यावर ऍक्शन घ्यायची आहे, तुम्ही वही देणार नाही असं थोडी आहे. काय तुम्ही आता मला विचारताय कशाला पाहिजे? काय पाहिजे? आता तुम्ही मला विचारताय आता मला काय तक्रार करायची आहे ती मी ठरवणार ना मला काय तक्रार करायची आहे. मला जी तक्रार करायची मी ठरवणार मला काय तक्रार करायची आहे. हो सर, आता भाजी तालुक्याध्यक्ष आहे, त्याला जर तुम्ही असं विचारत असेल तुम्ही सामान्य जनरलमध्ये प्रश्न काय असं विचारता? जर आम्हाला असं विचारत असेल तर जनरल काय मग काय हे कुठच्या करणार? भाषेमध्ये विचारत म्हणजे असेल तुम्ही सांगा. स्टेशनची आम्ही हायवेची करायला इथे येणार नाही साहेब. एवढं तर तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही हायवेची तक्रार करायला तुमच्याकडे येऊ आम्ही येणार रेल्वेची तक्रार करायला. आम्ही संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टी आज संगमेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये इथे आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की 11/6/2026 रोजी आम्ही रत्नागिरी रेल्वेच्या ऑफिसमध्ये एक निवेदन दिलं होतं. त्यामध्ये मंदार मोहन राटे याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा रेल्वेच्या तात्काळ तिकीटमध्ये ह्याने तात्काळ तिकीट काढताना याला पकडल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल असताना याचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे त्याच्यावरती गुन्हा दाखल असताना गुन्हा दाखल व्हायच्या आधीच असताना ते वापरून त्याने हे लायसन घेतलेलं आहे आणि इथे
प्रवाशांशी तो अतिशय प्रवाशांना त्रास देण्याचं काम चालू आहे इथे. गैरवर्तून ते त्याच्या सगळ्या त्याच्यात आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीचं एक निवेदन म्हणून आम्ही या रेल्वेला दिलेलं आहे. परंतु 11/6/2026 नंतर आजपर्यंत आम्हाला याचं कोणतंही उत्तर आलं नाही. म्हणून आज आम्ही परत इथे रेल्वे स्टेशनला भेट द्यायला आलो. याच्यावरती कोणती कारवाई झाली याचं आम्हाला आजपर्यंत काही उत्तर मिळालेलं नाही. पुढचं पाऊल आमचं की त्याच्याबद्दल रितसर तक्रार आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला करणार आहोत. त्याच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची माहिती आम्हाला आम्ही सदर रेल्वेला सादर करणार आहोत. इथे तिकीट काउंटरला त्याच्याकडे लायसन असताना त्याच्यामध्ये पायरेटेड तिकीट तयार करून विकणे वगैरे आणि जास्त पैसे घेऊन काही ठराविक ग्राहकांना तिकीटं देणं अशा पद्धतीच्या तक्रारी देखील आमच्याकडे या मंदार राटेंच्या संदर्भात आलेल्या आहेत. आणि त्याच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी परत एकदा स्टेशन मास्टरांची भेट घेतलेली. लायसन रद्द करावं तशी तक्रार मंदार राटेबद्दल आहे, त्याबद्दलची योग्य कारवाई डिपार्टमेंटने करावी आणि त्याला योग्य ते शासन लवकरात लवकर व्हावं आणि त्याचं लायसन रद्द व्हावं ही आमची पहिली मागणी आहे. आज संगमेश्वर रेल्वे स्थानक येथे मंदार मोहन राटे जो रेल्वेचे बुकिंगचे तिकीटचं ज्याने अफरातफर केले या संदर्भात आम्ही याआधीही लेखी निवेदन रेल्वेला दिलेलं होतं. मात्र त्याची कोणतीही कारवाई आज महिना होईपर्यंत त्यांनी केलेली नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या रेल्वे स्टेशनला आलो होतो. मात्र या रेल्वे स्टेशनमध्ये संबंधित अधिकारीही अगदी उडवाउडीची उत्तर देत आहेत. जर त्याने या महिन्याभरात किंवा 15 दिवसात योग्य ती कारवाई त्याच्यावर केली नाही, त्याचं बुकिंगचं लायसन जर रद्द केलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संगमेश्वर भाजपतर्फे छेडू असा आम्ही आज इशारा देत आहोत. नमस्कार, मी स्वप्नील संजय शिंदे. मंदार मोहन राटे त्याच्याबद्दल मी स्वतः 25 तारीखला तक्रार दिली होती, 25/6/2026ला. कारण तक्रार अशी होती की त्यांनी काउंटरला जे काउंटर STBAचं काउंटर जे त्यांनी लायसन घेतलेलं आहे त्याच्यात पोलीस व्हेरिफिकेशन त्यांना जुना दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झालेला असतानासुद्धा त्याला ते लायसन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी रेल्वे प्रशासनाला एक सूचना आहे बोला की तक्रारवाई ही कायम त्यांच्या ऑफिसमध्येच असते असं आम्हाला इथे सांगण्यात आलं आणि ती वस्तुस्थिती आहे तर ती बदलून ती तक्रारवाई ही ग्राहकांना बाहेर उपलब्ध झाली पाहिजे त्याची कारवाई होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.